मंडळी, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट दाखवत असते, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे प्रॉडक्ट सोबत एक छोटीशी गोष्ट. काय म्हणताय, खरंच हो, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जे दोन भाऊ असणार आहेत, म्हणजे दोघंही एका मार्केटमध्ये आपला एक छोटासा बिझनेस स्टार्ट करत आहे. एकाचं दुकान चालतं आणि एकाचं नाही चालत. नेमकं काय रिझन असेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन भावांची कहाणी ऐकणार आहोत. एकाचं म्हणजे की मार्केटमध्येच दुकान आहे, दुसऱ्याचं पण त्याच मार्केटमध्ये दुकान आहे. म्हणजे की एका मार्केटमध्ये दोन भावांचं दुकान आहे, पण नेमकं एकाचं दुकान व्यवस्थित चालतं, म्हणजे एकदम छान चालतं, आणि एकाचं दुकान जे आहे तो म्हणजे असं नाराज असतो नेहमी की माझं दुकानच नाही चालत. तर नेमकं काय रिझन आहे त्याला, आणि दोघांचं रिझन अगदी वेगवेगळे असणार आहे. पहिले तर ज्याचं दुकान नाही चालत त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे की कसं, तो काय करतो, असे वेगवेगळ्या ठिकाणातून मार्केटमधून आपलं प्रॉडक्ट आणतो आणि आपल्या दुकानामध्ये तो भरतो. बघा, दुकानात ते असे वेगवेगळे प्रॉडक्ट ठेवल्यानंतर त्याच्याकडे कस्टमर येतात आणि बसल्या बसल्या थोड्या वेळानंतर चालले जातात. मग त्याला असं वाटतं, यार माझं एवढं दुकान भरलेलं आहे, मी एवढं छान प्रॉडक्ट देतो, मग का कस्टमर घेत नाहीये? तर त्याला रिझन असणार आहे. कारण की जर तुम्ही कस्टमरला रेंज तर देत आहात, पण त्यासोबत तुम्ही त्याला क्वालिटी देत आहात का, यावर सुद्धा डिपेंड असतं. कारण की कसं असतं, आपण नुसतं आपल्या दुकानात प्रॉडक्ट भरून काहीच उपयोग नाहीये. तर आपल्या सोबत आपण त्याला रेंज पण चांगली दिली पाहिजे, त्याच्यासोबत कपडाही चांगला दिला पाहिजे. कारण की कसं असतं, कस्टमरांचं माइंडसेट असतं, त्यांना क्वालिटी पण चांगली लागते आणि त्याच्यासोबत जी प्राइस रेंज आहे ती पण आपल्याला स्वस्त लागत असते. रिझन हेच आहे की तुम्ही एका चांगल्या ठिकाणातून प्रॉडक्ट घ्या, ज्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी पण चांगली मिळेल आणि रेंज पण चांगली मिळेल. म्हणून त्याचं दुकान चालत नसायचं. मग तो विचार करायचा, ते नेमकं अशा कुठल्या ठिकाणातून प्रॉडक्ट मी घेऊ जर माझा बिझनेस जास्त चालेल. तर तुम्हाला सांगते, मी या ठिकाणी कपड्यांची टोटल व्हरायटी सर मिळतेच, पण ज्याचं दुकान चालत नाहीये त्याच्या बाबतीत आपण विषय करत आहोत. कारण की त्याला असं वाटतं की माझ्या व्यवसायामध्ये मी नेमकं काय अडखळतोय, नेमकं काय मी करायला पाहिजे जो माझा बिझनेस ग्रो करेल. तसंच त्याला त्याचा दुसरा भाऊ अजमेरा फॅशन मधून प्रॉडक्ट घेत असतो. मग त्याचं दुकान एकदम फास्ट चालतं, कारण की तो एका फॅक्टरी रेट मधून इथले प्रॉडक्ट घेऊन चांगल्या रेंज मध्ये सेल करत असतो. मग त्याचं दुकान आरामशीर चालत असतं. मग तो लहान भाऊ त्याचा म्हणतो, म्हणजे की फर्स्ट नंबरवाला जो भाऊ आहे तो त्याला असं म्हणतो की मी ठिकाणातून आणतो, वेगवेगळ्या ठिकाणातून आणतो, प्रत्येकाचं वेगळं फॅब्रिक असतं, प्रत्येकाची वेगळी रेंज असते, त्यामुळे तर माझा व्यवसाय चालत नाहीये का, असं फर्स्ट नंबरवाला भाऊ म्हणत असतो. आणि सेकंड नंबरवाला भाऊ जो आहे तो अजमेरा फॅशन मधून घेत असतो. म्हणून तो म्हणतो की मी जिथून प्रॉडक्ट घेतो त्या ठिकाणाचे प्रॉडक्ट A1 क्वालिटी असते आणि A1 रेंज पण असते. म्हणून त्याचे जे कस्टमर आहे ते खुश होऊन त्यांच्याकडून प्रॉडक्ट घेऊन जातात आणि एका सोबत 4 कस्टमर पण जुळवत असतात. माझं सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की तुम्ही ठिकाणातून अशा वेगवेगळ्या ठिकाणातून न घेता एकाच मार्केटमधून एक प्रॉडक्ट घ्या, किंवा भरपूर सारे तुम्ही प्रॉडक्ट घेत असाल त्याला काही हरकत नाहीये, पण तुम्ही क्वालिटी आणि रेंज यांच्याकडे तुम्हाला लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. कारण दोन भाऊ आहेत, दोघांना तर असणारच आहे मनामध्ये एक वेगळी फिलिंग्स की हा यार, ते दुकान चालतंय, माझं दुकान नाही चालत आहे. तर त्याला रिझन हेच आहे की तुम्ही एका ठिकाणातूनच प्रॉडक्ट घ्या चांगल्या क्वालिटीचं, जेणेकरून तुमचंही दुकान फास्ट चालेल. कारण की कसं असतं, जेव्हा आपण दुकान स्टार्ट करत असतो तेव्हा आपल्याला भरपूर गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्याची टोटल व्हरायटी देत असतं, इतकं स्वस्त की आरामात कस्टमर न सांगता तुमच्याकडून घेऊन जात असतं. नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि ही छोटीशी एक गोष्ट होती जी तुम्हाला आवडली पण असेल, तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.